विदर्भाच्या भूमीत दडलेला आहे एक 1500 वर्षापूर्वीचा वैभवशाली इतिहास, जिथे राज्य करत होते शक्तिशाली वाकाटक सम्राट. नागपूरजवळील मनसर हीच होती त्यांची प्राचीन राजधानी. चला तर आजच्या विदर्भ भटकंती भाग 20 मध्ये जाणून घेऊयात या अद्भुत वारशाची कहाणी. रामराम मंडळी, विदर्भातल्या आपल्या भटकंतीचा 6वा दिवस. आत्ता आपण आलेलो आहे मनसरच्या या पुरातत्व खात्याच्या साईटवर. चला तर पाहूयात आपल्याला काय काय गोष्टी पाहायला भेटतात. मनसरच्या या भारतीय पुरातत्व विभागाच्या साईटवर आपण आत्ता आलेलो आहोत. समोरच्या या ऑफिसमधून आपण आपली तिकीट्स बुक करून पुढच्या भटकंतीला निघत आहोत. समोर आपला हा तिरंगा. पाहूयात या प्राचीन अवशेषांमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटते ते. दरवर्षी 25 रुपये आकारणी केलेली आहे इथे. मनसर शहरातील हे पुरातत्व खात्याने सर्वेक्षण केलेले एक ठिकाण आहे. सर्वात प्रथम साधारण 1933 मध्ये टी ए वेलस्टेड यांनी याचे सर्वेक्षण केले होते. त्यांनी येथे बौद्ध मठाचे अवशेष तसेच अश्वमेध आणि इतर पुरातन वास्तूंच्या अवशेषांची नोंद केली आहे. जाण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने या पायऱ्यांची रचना इथे दिसत आहे. बऱ्याचशा अवशेषांमध्ये आपल्या लाल विटेचा बऱ्यापैकी वापर केलेला आहे. जर पुण्यातल्या कुठल्या माणसाला दाखवलं तर कुठली तरी एखादी भट्टी आहे असं इथे एकंदरीत सगळं चित्र आहे. 1994-95 पासून साधारण 2008 पर्यंत मनसर या ठिकाणी या पुरातत्व भागाच्या विविध ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले व उत्खनन झाले. त्यामध्ये एकूण 3 टेकड्यांच्या ह्याच्यात उत्खनन झालेले आहेत. ज्या काही टेकड्या गावलेल्या आहेत आणि तिथे जे आपल्याला अवशेष गावले त्यांची वर्गवारी करताना त्यांनी 3 टप्प्यात त्याची वर्गवारी केलेली आहे. 3 सांस्कृतिक कालखंड अशी रचना त्यात आहे. पहिला सांस्कृतिक कालखंड म्हणजे सातवाहन काळ, त्यानंतर वाकाटकांचा काळ आणि तिसरा आणि शेवटचा जो आहे तो विष्णुकुंडीन काळ म्हणून त्याच्यात अवशेषांची त्यांनी नोंद केलेली आहे. पुरातत्व खात्याच्या अनुसार वाकाटक शासक दुसऱ्या प्रवरसेनाने आपली राजधानी नंदीवर्धन येथून मनसर येथे हलवली आणि राजधानीचे नाव प्रवरपूर असे ठेवण्यात आले. प्रवरसेन दुसरा हा वाकाटक शासक रुद्रसेन दुसरा आणि प्रभावती गुप्ता यांचा पुत्र होता. प्रभावती गुप्ता ही गुप्त शासक चंद्रगुप्त दुसऱ्याची कन्या होती. वाकाटकांची राजधानी असल्याने मनसर हे समृद्ध असे व्यापारी आणि धार्मिक क्रियाकलाप तसेच महत्त्वाचे राजकीय केंद्र होते.
हा वरती जाण्याचा मार्ग. बरंचसं बांधकाम हे लाल विटांपासून बनवलेलं आहे. बरंचसं म्हणण्यापेक्षा संपूर्ण बांधकामच. प्रथम दर्शनी पाहिलं तर कुणी म्हणाल हे साधारण 8-10 वर्षापूर्वी बांधलेलं बांधकाम आहे लाल विठांच्या इथल्या रचनेवरून. वरच्या टप्प्यात आल्यानंतर खालचं दृश्य काहीसं आपल्याला असं दिसेल. पुरातत्व खात्याने मनसर येथील जे उत्खनन केले त्या ठिकाणांना 3 विभागात वर्गीकृत केले आहे. MNS 1, 2 व 3 अशी या टेकड्यांना नावे दिलीत. आपण आत्ता जी ठिकाणी फिरतोय ती टेकडी ही MNS 1 किंवा 3 या क्रमांकाची असू शकते, कारण या ठिकाणी पुरातत्व खात्यातर्फे कुठल्याही प्रकारचे माहिती फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आपल्याला नक्की आपण कुठल्या भागात फिरतोय हे सांगता येणार नाही. परंतु इथे शिवमंदिर आणि शिवलिंग आपल्याला दिसत नाही. त्यामुळं MNS 2 ही जी जागा शिवलिंगाची ओळखली जाते ते हे क्षेत्र नसून 1 किंवा 3 या क्रमांकाच्या टेकडीवर हे पुरातत्वीय क्षेत्र आहे, आपण असं म्हणू शकतो. या ठिकाणी आपल्याला खाली चौकोनाकृती हा भाग दिसतोय. याचा कशासाठी वापर होता असं नक्की असं काही सांगता येणार नाही. इथे पाणी बाहेर पडण्यासाठी त्या पाईपची व्यवस्था इथे केलेली आहे. दोन्ही बाजूला चहूबाजूला आपल्याला अशा ह्या खोल्या दिसतील छोट्या छोट्या. दादा ही कुठली टेकडी आहे? MNS 1 2 आहे का? म्हणजे ही 1 आहे स्तूप वाली. MNS 1 म्हणजे अर्थात MNS क्रमांक 1 या टेकडीपासून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे असे जमिनीत गाडलेले बरेच आणखी अवशेष पाहता येत आहेत. इथे आपण बघू शकतो यावर अजून उत्खननाची प्रक्रिया कदाचित बाकी असेल. ते पूर्ण झाल्यानंतर इथेही समोरील आपल्या एका क्रमांकाच्या या टेकडीसारखाच पुरातन ठेवा आपल्याला पाहता येईल. पण महादेव मंदिराच्या टेकडीवर जात आहोत, अर्थात MNS 2 MNS क्रमांक 2 ची टेकडी पाहूयात. या टेकडीवर आपल्याला आणखी काय पाहता येते, कुठले कुठले अवशेष आहेत. MNS 1 या टेकडीपासून पुढे आल्यानंतर आपल्याला इथेही वास्तू दिसत आहे. हे पुरातन अवशेष पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पुरातत्व खात्याने केलेली उपाहारगृहाची व्यवस्था या इमारतीत आपल्याला दिसत आहे. इथे पिण्याच्या पाण्याचीही सोय आहे. त्याचप्रमाणे टॉयलेटची व्यवस्था इथे प्रसाधनगृहांची विभागातर्फे ठेवलेली आहे. आपण आत्ता मनसर येथील दुसऱ्या टेकडीच्या ठिकाणी आलेलो आहोत. येथे आपल्याला ही विटांची परत एकदा एक भिंत दिसत आहे आणि यातून हे
पाण्याची व्यवस्था, पाणी बाहेर करण्याकरता अशा पद्धतीने इथे ही रचना दिसत आहे आपल्याला. येथील वास्तूंची काही प्रमाणात पडझड झालेली आहे. या ठिकाणी तेथे बरेचसे विटांचे जे काही बांधकाम आहे ते ढासळलेले आहे. इथूनच येथे वरच्या बाजूस मुख्य टेकडी दिसत आहे आपल्याला. त्या टेकडीवर आपण आता जात आहोत. आपण आता दुसऱ्या टेकडीच्या या पायरी मार्गापाशी पोचलेलो आहोत. एक विशिष्ट प्रकारचा ही शिळा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पाहूयात वर जाऊन आपल्याला अजून कुठल्या प्रकारचे अवशेष दिसत आहेत ते. येथेही बऱ्याच प्रमाणात लाल विटेचा वापर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारची रचना इथे दिसत आहे. हा एक आपल्याला गोलाकार भाग दिसतोय. चला पुढे जाऊया. या भागात जे काही पाणी पाऊस काळात म्हणा किंवा रोजच्या दैनंदिन वापरातले असेल ते बाहेर जाण्यासाठी येथे या पाईपाची व्यवस्था आपल्याला दिसत आहे. नळीद्वारे हे पाणी बाहेर जाते आणि हा असा विशिष्ट थोडा वळणाकार आकारात असलेला जिना आणि हा आपल्याला मगाशी आपण जो समोरून म्हटलो तो गोल आकाराचा भाग. सुंदर असे हे अवशेष आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो अर्धवर्तुळ अर्धवर्तुळ अशा 3 ठिकाणी अर्धवर्तुळांच्या आकार देऊन पायऱ्यांची रचना त्या ठिकाणी केलेली आहे. थोडं झूम करून तुम्हाला दाखवतो, दिसू शकेल तुम्हाला. चला वर जाऊयात. या ठिकाणी काय आहे पाहूयात आपण. इथे तर बंद आहे, पत्रा त्यावर आच्छादलेला आहे. या ठिकाणी आपल्याला ही दगडांनी रचलेली तटबंदी दिसत आहे. त्या वरच्या टेकडीला कालविटांच्या आधाराने सुंदर अशी रचना बांधून देऊन अवशेष बांधलेले होते. किती अवशेषांची रचना. इथे आपल्याला थोडं बुरुज सदृश्य हे बांधकाम दिसत आहे. संपूर्ण टेकडीला
लाल विटांच्या साहाय्याने एक सुंदर आकार देण्यात आलेला आहे. चला तर आपण ही समोरची जी वास्तू पाहण्यासाठी आपण खाली उतरलो ती पाहूयात. चौकोनी आकाराची खोली आहे साधारण. त्यामध्ये असलेला हा पाषाण चौबाजूने भिंतीने संरक्षित केला हा पाषाण. त्यावर काही अक्षरांची ही लिखावट आपल्याला दिसते. कुठल्या भाषेतली आहे काय आहे. पुढच्या त्या दगडावर वरून तुम्हाला हा खोलीचा अवशेषाचा भाग दाखवतो. आत्ता आपण MNS2 या क्रमांकाच्या टेकडीवर आलेलो आहोत आणि या MNS2 याच टेकडीवर आपल्याला एक शिवमंदिर पाहता येईल. पक्क्या विटांनी बांधलेलं हे एक पश्चिमाभिमुख शिवमंदिर आहे. उत्खननात मंदिराचे अवशेष हे अधिष्ठान स्तरापर्यंत मिळाले होते. या मंदिराचा आराखडा आपल्याला एका ताऱ्यासारखा दिसत असेल. त्याच्यावर अधिष्ठान सुशोभित आहेत. तसेच गर्भगृहानंतर अंतराळ आणि मंडप असा या मंदिराचा आराखडा आहे. गर्भगृहात मध्यभागी आपल्याला काळ्या अशा ग्रॅनाइट दगडातून बनवलेलं शिवलिंग पाहता येईल. त्याचप्रकारे या ठिकाणी जे काही विटेचे बांधकाम आहे त्यात आपल्याला आतून आणि बाहेरून सोन्याच्या प्लॅस्टरचे अवशेषही पाहता येतात. खूप सुंदर असं आहे शिवालय आपल्याला या ठिकाणी या वाकाटकांच्या राजधानीत पाहता येते. आपला इतिहास जपणं ही आपली जबाबदारी आहे. अशाच ऐतिहासिक ठिकाणांसाठी आमच्याशी जोडलेले राहा. आमच्या विदर्भ भटकंतीचे सर्व एपिसोड नक्की पहा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात अशाच एका ऐतिहासिक अशा विदर्भाच्या भटकंतीत पुढच्या भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.